कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्रदर्स एफसीने निप्पाणी एफसीचा 2-0 असा पराभव करून लोकमान्य चषक पटकाविला। रविवार दिनांक 10 रोजी झालेल्या या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम तर सर्वाधिक गोल करणारा जयेश सांभरेकर यांना गौरवण्यात आले। स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उद्घाटन लोकमान्य सोसायटीचे डायरेक्टर गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब आदी मान्यवरांच्या निप्पाणी व ब्रदर्स संघाच्या खेळाडूंची ओळख करून सामन्याला सुरुवात करण्यात आली। या सामन्यात 4थ्या मिनिटाला निप्पाणीच्या करण मानेने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला। 12व्या मिनिटाला ब्रदर्सच्या इखलास अहमदने मारलेला फटका निप्पाणीचा गोलरक्षक ओम कदमने उत्कृष्ट अडविला। 22व्या मिनिटाला निप्पाणीच्या ज्ञानेश्वर जाधवने गोल करण्याची संधी वाया दवडली। 28व्या मिनिटाला ब्रदर्सच्या फईक जलालीच्या पासवर इखलास अहमदने बचाव फईला चकवत गोल करत 1-0 ची आघाडी मिळवून दिली। दुसऱ्या सत्रात 44व्या मिनिटाला निप्पाणीच्या ऋषिकेशने गोल करण्याची नामी संधी दवडली। 54व्या मिनिटाला निप्पाणीच्या करण मानेने चेंडू गोलमुखात मारला होता, पण ब्रदर्सच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला। 59व्या मिनिटाला जयेश सांभरेकरच्या पासवर इखलास अहमद दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी सामन्यात मिळवून दिली। या सामन्यात निप्पाणी संघाने गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला। महिनाभर ही साखळी पद्धतीची लीग टुर्नामेंट झाली। बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा बेळगाव फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून आज बेळगावच्या खेळाडूंना उदयनमुख खेळाडूंना हे आस्ट्रोटर्फ ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळाल्याने ह्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास बळावलेला आहे आणि सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला। सर्व संघाच्या हुबळीहून नॅशनल आणि स्टेटला खेळलेले जे रेफरीज आहेत, जे पंच, त्यांना आमंत्रित करण्यात आलं, त्यामुळे खेळ पारदर्शक झाला आणि पंचांनीही चांगला रिमार्क दिला की बेळगावचे खेळाडू हे फुटबॉलचा नियमानुसार खेळ खेळून त्यांनी बेळगावला एक चांगलं टॅलेंट आहे अशा पद्धतीने त्यांची प्रशंसा केली आणि मी खास करून आज आमच्या लोकमान्य संस्थेचे या ठिकाणी आभार मानतोय की त्यांनी ह्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य केलं आणि यंदाही ही साखळी पद्धतीची स्पर्धा झाली आणि बेळगाव संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व संघांचे सेक्रेटरी, प्रेसिडेंट आणि सर्व संघाचे खेळाडू यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भविष्यात बेळगावातून चांगले उदयनमुख खेळाडू हे देशासाठी खेळतील, राज्यासाठी खेळतील अशी अपेक्षा करतो। हे सर्व करण्यासाठी बेळगाव फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, आर्यन बल्लाळ, त्यानंतर मयूर कदम आणि लेस्टर डिसोजा, जॉर्ज आलाबक्ष बेपारी, राम मदगल आणि या ठिकाणी जे काही संघाचे मेंबर्स आहेत, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा, नरगोडी आणि माझे सर्व सहकारी यांचं सहकार्य लाभलं आणि मतीन इनामदार यांचा खास उल्लेख करून त्यांनी हे स्पोर्टिंग प्लॅनेट जे खेळाचं मैदान आहे ते बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेसाठी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे लवडेल्स स्कूल, सेंट्रल स्कूल यांचे पदाधिकारी, चेअरमन आणि प्रिन्सिपल यांचंही मी आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली। सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, पंढरी परब, लेस्टर डिसोजा, अलाबक्ष बेपारी, गोपाळ खांडे, रमेश गुर्जर, SN नरगोडी, अमित पाटील, विक्टर परेरा, नंदुबागी, प्रशांत देवदानम, सतीश वेर्णेकर, जॉर्ज रॉड्रिक्स, मयूर कदम, आर्यन बल्लार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ब्रदर्स एफसीला व उपविजेत्या निप्पाणी एफसीला चषक, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले।
स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा ब्रदर्स संघाचा जय सांबरेकर, उत्कृष्ट गोलरक्षक ओम कदम निप्पाणीचा आणि उत्कृष्ट संघ YMCA यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून थॉमस ॲलेक्स, आकाश अय्यर व अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले.